ओम श्री भैरवाय नमः. नमस्कार मित्रांनो. कार्तिक कृष्ण अष्टमी अर्थात कालाष्टमी ही कालभैरवाची प्रगट तिथी म्हणून ओळखली जाते. कालभैरव हे दैवत भारताच्या संपूर्ण भूमीवरती अनेक नावांनी अनेक स्वरूपांनी विराजमान आहे. भैरव ही वास्तविक एक संज्ञा आहे जी भगवान शंकरांना सुद्धा दिली जाते. भयप्रद रव करणारा तो भैरव म्हणजे ज्याच्या आवाजानं साक्षात कळीकाळाला सुद्धा भय भरतं असा भयप्रद आवाज करतो तो भैरव, अशी याची संज्ञा आहे. आनंद भैरव हे भगवान शंकरांचे एक रूप मानलं जातं. तर अशा या कालभैरवाच्या प्रगट तिथीला म्हणजे कालाष्टमीला कालभैरवाचा प्रगट दिन किंवा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. वास्तविक कालभैरव हे भगवान शंकरांचंच एक उग्र रूप, एक उग्र तत्व. याबाबतची कथा काशीखंडाच्या 34व्या आणि 35व्या अध्यायामध्ये येते. महर्षी अगस्ती ज्या वेळेला भगवान कार्तिकेयांना काशी क्षेत्राचं महात्म्य विचारत असतात त्यावेळेला ते महात्म्य विचारताना म्हणतात की या काशी क्षेत्राचं रक्षण करणारा हा कालभैरव म्हणजे नेमका कोण याचं मला कथन करा. त्यावेळेला भगवान कार्तिकेय त्यांना कालभैरवाच्या अवताराची कथा सांगतात. या कथेप्रमाणे कोणेकी काळी भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या दोघांमध्येही स्वतःच्या श्रेष्ठत्वाबद्दलचा वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणाले, परब्रह्म तत्व ते मीच आहे, कारण ही सगळी सृष्टी माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. त्यावेळेला भगवान नारायण त्यांना थांबवण्यासाठी म्हणाले की आपण हे विसरता आहात की माझ्याच नाभिकमळातून आपण प्रगट झाला आहात आणि म्हणून या विश्वाचा आधार परब्रह्म तो मीच आहे. आणि असा हा दोघांचा वाद अगदी विकोपाला जाऊन पोहोचला. त्यावेळेला त्या ठिकाणी नारद मुनींचं आगमन झालं आणि मग नारद मुनींनी त्या दोघांना सूचना केली आणि त्या बद्रिकाश्रमामध्ये जितेंद्रिय असे जे योगी मुनी आहेत त्यांना तुम्ही काहीतरी विचारा. बद्रिकाश्रमामध्ये गेल्यानंतर या दोघांनाही एकत्र बघून सर्व ऋषीमुनींनी अगदी साष्टांग नमन केलं आणि हात जोडून त्या दोघांपुढे ते उभे राहिले. ऋषीमुनींची कृती बघून भगवान नारायणांनी या सर्व ऋषीमुनींना विचारलं, आपण सर्वांनी आम्हाला जो नमस्कार केला तो मी ब्रह्मतत्व आहे म्हणूनच ना, मी परब्रह्म आहे म्हणूनच आपण सर्वांनी मला नमस्कार केलात ना. यावर ब्रह्मदेव म्हणाले, त्यांनी तो नमस्कार मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे म्हणून मला केलेला आहे. यावरती ऋषीमुनी म्हणाले की आपल्या दोघांपैकी कुणीही परब्रह्म नसून ज्यांच्या मायेनं आपण सगळेजण मोहित झालेले आहोत ते साक्षात सदाशिव हेच परब्रह्म आहेत आणि आपण सगळेजण त्यांचीच निर्मिती आहोत. त्यांच्याच इच्छेवरून आपला उदय झाला, आपला अस्तही त्यांच्याच इच्छेवरून होईल असं म्हटल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघेही जण ऋषीमुनींची निंदा करत त्यांना म्हणू लागले की तुम्हाला परब्रह्माविषयी काहीच माहिती नाही. इथं साक्षात परब्रह्म असा मी विष्णू उभा असताना तुम्ही साक्षात सदाशिव परब्रह्म आहे असं कशावरून सांगू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यातलं काहीही समजत नाही असं म्हटल्याबरोबर ऋषीमुनींनी सांगितलं, जे वेदांनी कथन केलं तेच आम्ही सांगतो. त्यामुळे तुम्हाला दोघांना जर शंका असेल तर तुम्ही वेदांकडे जा आणि त्या वेदांकडून सांगून घ्या की आम्ही म्हणजे तुम्हा दोघांपैकी जो कोणी परब्रह्म असेल त्याचं नाव त्या वेदांकडून तुम्ही आणा आणि मगच आम्ही त्याची मान्यता देऊ. हे ऐकल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघेही वेदांकडे गेले. प्रथम त्यांनी ऋग्वेदाला विचारलं तर ऋग्वेदानं सदाशिव हेच परब्रह्म आहेत असं सांगितलं. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या तीनही वेदांनीही भगवान शंकर हेच साक्षात परब्रह्म आहेत असं म्हटल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघेही क्रुद्ध झाले, रागावले आणि त्यांनी वेदांनाही काही समजत नसल्याचा निकाल देऊन ओंकाराकडे साक्षात त्रिपदा गायत्रीकडे जाण्याचं ठरवलं. गायत्री ही सप्तस्वर्गांमध्ये धेनुरूपामध्ये विचरण करत असताना तिच्याकडे जाऊन त्यांनी तिची स्तुती केली आणि तिला सांगितलं की आम्हा दोघांमध्ये परब्रह्म कोण आहे हे तू आम्हाला सांग. त्यावेळेला ती म्हणाली, ज्याच्या किरीटावरती मी विराजमान आहे तो दुर्जटी अर्थात भगवान शंकरच परब्रह्म आहेत असं म्हटल्याबरोबर गायत्रीलाही यातलं काही समजत नाही असं म्हणून त्यांनी गायत्रीची निंदा केली. हा सगळा प्रसंग बघणाऱ्या भगवान शंकरांना आता मात्र क्रोध अनावर झाला. कारण एखाद्या सिंहाच्या पिलांची छेड कबुतरांनी काढावी आणि त्यावेळेला सिंहानं ज्याप्रमाणे आपला पंजा उगारावा
त्याप्रमाणेच अवस्था झाली, कारण साक्षात भगवान शंकराची निर्मिती असणाऱ्या वेद आणि गायत्रीचा अपमान झाल्यानंतर शंकर क्षुब्ध झाले आणि त्यांनी आपला उजवा हात आपटला आणि त्यातूनच त्यांच्या दंडातून एका परम तेजस्वी पुरुषाची निर्मिती झाली. अगदी कळी काळाप्रमाणे भासणारा हा उग्र पुरुष, हातामध्ये त्रिशूळ धारण करणारा, जटाजुटांनी युक्त असा होता. त्या पुरुषानं नम्रपणानं भगवान शंकरांना नमन केलं आणि सांगितलं की आपली जी काही आज्ञा असेल ती मला कथन करा. त्यावेळेला त्याच्या भयप्रद आवाजामुळे भैरव असं त्याला नामाभिधान प्राप्त झालं. भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांमध्येही जो वाद निर्माण झालेला आहे त्याचं निराकरण करा, वेदांची पुनःस्थापना करा, गायत्रीचा महिमा तिला पुन्हा प्राप्त करून द्या. असं म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी ब्रह्मा आणि विष्णूचा वाद सुरू होता त्या ठिकाणी विराट स्वरूपामध्ये हा भैरव प्रगट झाला. हा भैरव प्रगट झाल्यानंतर त्यांनी या दोघांकडेही बघितलं. या दोघांनीही अर्थात ब्रह्मदेवांनी आणि नारायणांनीही या विराट पुरुषाकडे बघितलं आणि आतापर्यंत तू नव्हतास, आता तू अचानक कोठून आलास, तू कोण आहेस असं म्हणता क्षणी त्यानं उत्तर दिलं, त्रिभुवनामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या उच्च निश्चतेची मला जाणीव आहे आणि त्यामुळे तुम्हा दोघात श्रेष्ठ कोण याचा निर्णय करण्याचा अधिकारही मला आहे. असं म्हटल्याबरोबर दोघांनी आनंद त्यांना सांगितलं की असं असेल तर आम्हा दोघांमधलं परब्रह्म कोण हे तू सांग. यावरती उत्तर देताना भैरव त्यांना म्हणाला, जो कोणी माझ्या पादुकांचा आणि शिराचा शोध लावून येईल, सर्वप्रथम माझ्याजवळ येईल, त्याला मी परब्रह्म आहे असं मानतो. असं म्हटल्यावर भगवान नारायण या विराट पुरुषाचे चरण शोधत सप्तपाताळामध्ये निघाले. तर या विराट पुरुषाच्या मस्तकाला शोधण्यासाठी भगवान ब्रह्मदेव 21 स्वर्ग शोधत निघाले. सप्तपाताळांमध्ये खाली आल्यानंतरही भगवान नारायणांना कुठेही त्याच्या पादुका दिसेनात. त्यावेळेला त्यांनी एका मूर्तीचं दर्शन केलं आणि ती मूर्ती म्हणजे साक्षात पाताळकंद गणेश्वर. या गणपतीला वंदन करून ते म्हणाले की मी या विराट पुरुषाच्या पादुकांचा शोध घेतोय. त्यावेळेला पाताळकंदानं हसून त्या गणेश्वरानं त्यांना सांगितलं की तुमच्यासारखे कित्येक नारायण या चरण पादुकांचा शोध घेत जाताना मी बघितले, पण त्या सगळ्यांनी माझा अपमान केला आणि म्हणून ते परत येताना मी कोणी पाहिलं नाही. आता तुम्ही शोधत आलात, त्यामुळे तुम्ही नेमके कोण असं म्हटल्याबरोबर विष्णूंचं गर्वहरण झालं आणि विष्णूंनी त्यांना आपल्याला योग्य ती ज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळेला पाताळकंद गणेश्वरानं विष्णूंना त्याच्या आत्मस्वरूपाचं भान देऊन सांगितलं की तुम्ही स्वतः साक्षात शिवाचे आत्मस्वरूप आहात आणि परब्रह्म स्वरूप हे तुम्हीही आहात. जसे शंकराचे अंश आहे तसा तुम्ही परब्रह्माचाच अंश आहात. असं म्हटल्याबरोबर पाताळकंद गणेश्वराच्या कृपेनं विष्णूंना स्वतःमधल्या आत्मतत्वाची पुन्हा जागृती झाली आणि ते जाऊन कालभैरवासमोर उभे राहिले. इकडं ब्रह्मदेवाला मात्र कुठल्याही प्रकारच्या किरीटाचा शोध लागेना. तेव्हा त्यांनी गायत्रीलाच विनंती केली की तू खोटी साक्ष दे की मी तुझ्या दुधानं या परब्रह्माच्या किरीटाला मी पाहिलं, या विराट पुरुषाच्या किरीटाला मी पाहिलं असं सांग. आणि त्याला जोडीला साक्ष म्हणून केतकी अर्थात केवड्याच्या फुलांना घेतलं. हे तिघेही जण भैरवाजवळ आले. तिथं आधीच नारायण उपस्थित होते. ब्रह्मदेवानी आपण किरीट पाहिल्याचं सांगितलं आणि त्यांचं हे खोटं भाषण ऐकून या विराट पुरुषाचा क्रोध अनावर झाला. त्यानं गाईला शाप दिला की तुझं सर्वांग पवित्र असलं तरी तुझं मुख मंगळ राहील. केतकीला शाप दिला की तुझी फुलं कधीही शिवपूजेमध्ये ग्राह्य मानली जाणार नाहीत. आणि त्याच वेळेला ब्रह्माच्या या खोटेपणाबद्दल त्याला शासन करण्यासाठी त्यांनी त्रिशूळ उगारला. पण त्यांच्या लक्षात आलं हा कोणी दैत्य नव्हे, याच्यासाठी शस्त्र काय कामाचं, आणि म्हणून स्वतःच्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखानं त्यांनी त्याचं मस्तक उडवलं. संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजला आणि त्याच क्षणी भगवान शंकर प्रगट होऊन त्या भैरवाला म्हणाले, अरे हे तू काय केलंस? साक्षात ब्रह्माची हत्या केलीस. आता ही ब्रह्महत्या होऊन तुझ्या पाठी लागेल आणि हेच ब्रह्माचं 5वं मस्तक तुझ्या हाताला चिकटून राहील. त्याची कवटी तुझ्या हातातलं भिक्षापात्र होईल आणि ह्यालाच घेऊन तू त्रिभुवनामध्ये संचार कर. कोणत्या ठिकाणी जाऊन तुझं हे कपाल गळून पडेल त्या क्षणी तुझी ब्रह्महत्या जाईल. असा हा विराट पुरुष म्हणजे परमप्रतापी भैरव. भगवान शंकरांनी यानंतर ब्रह्मदेवाला पुन्हा सजीवन केलं. वीरभद्राच्या कृपेनं ब्रह्मदेवाला 4 मस्तकं प्राप्त झाली
ही शंकरांची अहेतुकी कृपाच म्हणावी लागेल. या दुःखद प्रसंगातून सुद्धा एका मुखाऐवजी 4 मुख देऊन ब्रह्माला वेदांचं आधिपत्य दिलं आणि इकडं कालभैरव मात्र स्वतःच्या ब्रह्महत्येच्या निष्कृतीसाठी त्रिभुवनातली तीर्थ फिरायला लागले. ते पाताळात गेले, स्वर्गात गेले, या पूर्ण भूमीवरची सगळी 12 ज्योतिर्लिंग करून शेवटी काशी क्षेत्री आल्यावर त्यांची ब्रह्महत्या गेली, असं काशी खंडामधलं कथन आहे. अशा या भगवान शंकरांचा प्रिय गण अशा कालभैरवाला शंकरांनी वरदान दिलं की तू माझ्या 64 कोटी गणांचा अधिपती असशील. आजपासून या काशी क्षेत्राचा तू पालक असशील. जो कोणी भक्त काशी यात्रेला येईल तो माझ्या दर्शनाबरोबरीनच तुझं दर्शन घेईल आणि तरच त्याला काशी क्षेत्राचं यात्रेचं पुण्य लाभेल. असा हा काळ भैरव. पुढं कालांतरानं भगवान शंकर आणि माता पार्वतीकडं कालभैरवांनी विनंती केली की त्यांना पुत्ररूपामध्ये जन्म प्राप्त व्हावा आणि तो जन्म करवीर क्षेत्रामध्ये तारा आणि चंद्रशेखर नावाने भगवान शंकरांनी अवतार घेतला. माता पार्वती तारेच्या रूपात प्रगट झाली तर भगवान शंकर चंद्रशेखर नावाने अवतीर्ण झाले. त्यांच्या उदरी वेताल आणि भैरव पुत्र रूपात प्रगट झाले. ज्या दिवशी कालभैरवांचा हा प्रगट तिथी झाली तो तिथीचा दिवस होता कार्तिक कृष्ण अष्टमी. तीच ही कालाष्टमी. आणि या कालाष्टमीला अवतीर्ण झालेल्या भैरवांनी भगवान शंकरांच्या उपासनेप्रमाणे साधना केली, देवी जगदंबेची साधना केली आणि त्या साधनेची फलश्रुती मिळवण्यासाठी, त्या कुंडलिनीची जागृती मिळवण्यासाठी पाताळ भूमीमध्ये जाऊन शेषकन्या असलेल्या योगेश्वरीला अर्थात साक्षात योग शक्तीला त्यांनी स्वतःची सहचरी बनवलं आणि मूल अवतारामध्ये ब्रह्मचारी स्वरूप असणारे कालभैरव या शिवपुत्राच्या रूपामध्ये विवाहित झाले आणि म्हणूनच त्यांना सिद्धनाथ या नावानं ओळखलं जातं. सिद्धांचाही नाथ, अनेक सिद्ध येतील. कारण कालभैरवांनी मनुष्य रूपात जन्म घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी कशी साधना करावी हे शिकवलं म्हणून त्यांना सिद्धांचे नाथ अर्थात सिद्धनाथ म्हणून ओळखलं जातं. भैरव म्हणजे भयप्रद रव करणारे ते भैरव म्हणून त्यांना भैरवनाथ म्हणून ओळखलं जातं. नाथ संप्रदायाची संपूर्ण लक्षणं त्रिशूळ, पात्र, कुंडल स्वतःच्या शरीरावरती धारण करणारे हे नाथ भैरव समस्त सृष्टीचे पालक आहेत, भक्तजनांचे संरक्षक आहेत. म्हणून कार्तिक कृष्ण अष्टमीला दिवसभर उपवास करून सायंकाळी या भैरवाची पूजा करून रात्री जागरण करावं असं विधान आहे. जो कोणी हे कालभैरवाचं आख्यान पठण करेल, श्रवण करेल त्याला भगवान कालभैरव त्याचं सर्व विपदातून रक्षण करतात. इतकंच नव्हे तर ज्यांच्या साडेसातीला सगळे घाबरतात ते भगवान शनिदेव सुद्धा याच कालभैरवाचे उपासक आहेत. कालभैरवांना खोटेपणा आवडत नाही, कालभैरवांना पाखंड आवडत नाही. जो सत्याच्या मार्गावरून धर्माच्या मार्गावरून आचरण करतो त्याचं कालभैरव निश्चितच रक्षण करतात. चांगलेपणानं वागणाऱ्याचा संरक्षणाची जबाबदारी कालभैरव सतत घेत असतात. म्हणून ज्या कुणाचं इष्टदैवत कालभैरव आहे किंवा ज्याला कुणाला या भक्तिमार्गाची साधना करायची आहे त्यानं कालभैरवाची उपासना नक्की करावी. सत्यानं वागावं, निष्ठेनं वागावं. कारण देवी उपासनेमध्ये सुद्धा कालभैरवाची अनुज्ञा घेतल्याशिवाय देवीची उपासना पूर्ण होत नाही. शिवाच्या उपासनेमध्ये सुद्धा कालभैरवाचं स्थान महत्वाचं आहे आणि ज्यांचा कुलस्वामी तर कालभैरव आहे त्यांना तर तो अखंड पित्याप्रमाणे सांभाळत असतो. आणि म्हणून अशा या भक्तजनांचा पालक असणाऱ्या काशीपुरादीत नाथ असणाऱ्या कालभैरवाला नमन करूयात आणि सदोदित त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करूयात. हीच या कालभैरवाच्या कालाष्टमीची आजची खरी उपासना ठरेल. कालभैरवाचं स्वरूप जर आपण बघितलं तर त्यांच्या हातातलं खड्ग हे ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे. डमरू म्हणजे ज्या 14 माहेश्वरी सूत्रांना प्रकट करणाऱ्या नादब्रह्माचं ते प्रतीक म्हणजे डमरू. त्रिशूल म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्हीवरती असलेल्या त्यांच्या सत्तेचं प्रतीक आहे. तर हातातलं पानपात्र हे त्यांच्या तुर्यावस्थेचं म्हणजे समाधी अवस्थेचं प्रतीक आहे, जे प्राशन करून कालभैरव सदोदित उन्मनी अवस्थेमध्ये असतात. कालभैरवांना काही वेळेला दिगंबर दाखवलं जातं. याचा अर्थ ज्यांना देहाचा कसलाही मोह नाही, ते देहावस्थेच्या पलीकडे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांना बालरूपात दाखवलं जातं. त्यांच्या मागं विकट स्वरूपाची अशी ब्रह्महत्याही काही ठिकाणी असते. काही वेळेला बटुरूपात जर कालभैरव असतील तर त्यांच्या डाव्या हाताला चिकटलेलं ब्रह्मदेवाचं 5वं मस्तकही असतं. सोबत असणारा श्वान म्हणजे त्यांच्याबरोबर असणाऱ्या धर्ममार्गाचंही प्रतीक काही वेळेला मानलं जातं. अशा रीतीनं समस्त भक्तजनांचा उद्धार करणारे कालभैरव काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी योगेश्वरी बरोबर आपल्याला आढळून येतात. योगेश्वरी म्हणजे कालभैरवांची मूर्तिमंत योगशक्ती, क्रियाशक्ती
त्यांच्या सगळ्या सिद्धींचं मूर्तिमंत रूप म्हणजे देवी योगेश्वरी अर्थात जोगाई, जोगेश्वरी. त्यामुळं काही वेळेला ती कालभैरवांप्रमाणे खड्ग त्रिशूल पानपात्र धारिणी, तर काही वेळेला दुर्गा सप्तशतीतल्या वर्णनाप्रमाणे खड्ग, मुसळ, नांगर आणि पानपात्र धारिणी अशाही रूपात या योगेश्वरीचं दर्शन आपल्याला घडत असतं. त्यामुळे या कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाचं, योगेश्वरीचं चिंतन करून आपण अखंड पुण्य प्राप्त करू आणि त्यांच्या चरणी एकच प्रार्थना करू की आमचे पाय सदोदित धर्ममार्गावरती राहू देत. सदोदित आमच्या मनामध्ये तुमच्या दंडाची, तुमच्या शिक्षेची भीती असू दे, जेणेकरून आमच्या हातून कुठल्याही प्रकारचं अनिष्ट आचरण होणार नाही. अशा या भगवान कालभैरवांनी आपल्या भक्तिमार्गाचं रक्षण करावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.